नमस्कार सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींनो. भूषण स्टॉकवाला, फाउंडर CEO DigiBusinessBazaar.com, स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या पॉवरफुल आणि तुमच्या लाडक्या व्हिडिओमध्ये. तर इथे जर पाहिलं मित्रांनो, इथे जस्ट मी बँक निफ्टीला लावून घेतलेलं आहे. जसे 1 मिनिट द्या मला. बघा इथे जर पाहिलं तिथे मी बँक निफ्टी लावून घेतलेलं आहे आणि बँक निफ्टीने काय केली मित्रांनो, हे जर पाहिलं तर काइंड ऑफ इथे साईडवेजच आहे मित्रांनो, होतं मार्केट आज. ओके, साईडवेजच होतं मित्रांनो मार्केट इथे जर पाहिलं आपण तर. ओके, तर बजेट येतोय आता येणाऱ्या दिवसामध्ये, त्यामुळे मार्केट जे आहे ते साईडवेज जात आहे. कारण की बजेटच्या दिवशी मोमेंटम करू शकतो, ही एक चान्स आहे, ही एक प्रोबॅबिलिटी आहे मित्रांनो. आणि इथे जर पाहिलं तर बघा मार्केट इथे एक इम्पॉर्टंट लेवल राईट, ही वाली बघा. तर मार्केट खूप जास्त वेळ जर टाइमपास केलं ना, त्याच्यानंतर ते काय होतं, ते पक्कन असं उघडतं मित्रांनो ते, राईट. तर ते आता टाइमपास करत आहे, नंतर ते वर किंवा खालचे डायरेक्शन आता पकडणार आहे मार्केट थोड्या दिवसामध्ये. बघा, सिंपल प्लॅन हा आहे मित्रांनो. आज अनेक लोकांचा ट्रॅप झाला असं मार्केटमध्ये, मी सांगू शकतो तुम्हाला. वर गेलं, खाली गेलं, साईडवेज राहिलं. रमेश हॉटेलमध्ये गेला, ते बिचारे वरतून खालीपर्यंत पडलाय, आता साईडवेज गेलाय मित्रांनो रमेश. इथे बघा, माझा तर प्लॅन हाच आहे, 48,500च्या वरती मी बाईंग करणार मित्रांनो मार्केटमध्ये. 48,500च्या 45,800 45,800च्या वरती मी बाईंग करणार. ते 46,000चा पहिला टार्गेट, 46,200, 46,400, 46,600 पर्यंत सुद्धा मार्केट ते उडू शकतं मित्रांनो. ओके, जर याच्यावरती निघालं तर. ओके, म्हणजे 45,800च्या वर गेलं तर 45,900, 45 आणि काय की 4600, 200 पॉईंट इझिली भेटतील मित्रांनो आपल्याला. आणि याच्यावरती आता 200, 46,200 आणि वरचे टार्गेट. खालच्या साईडला जर ब्रेक केलं साहेब, जो आपला 45,200ला जर मार्केट ब्रेक केलं, 45,200ला जर मार्केट ब्रेक केलं मित्रांनो, तर इझिली दादा 45,200ला ब्रेक केल्यानंतर मार्केट काय थांबणार नाही. 45,000च्या राऊंड नंबरच्या इथे येणार मार्केट आणि तिथे बसून जाईल मित्रांनो. ओके, आणि 45ला जर तोडलं तर 45,800 आणि 45,600चे ओपन लेवल्स आहेत मित्रांनो मार्केटमध्ये. ओके, ओपन लेवल्स आहेत. सर काय बोलताय तुम्ही, 45,000 याला ब्रेक केला, याला असं केलं, असं केलं. साहेब, त्यासाठी आपला 2 दिवसाचा मोफत स्टॉक ट्रेडिंगचा मास्टर क्लास तुम्ही अटेंड करा. तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू सर्व कळेल मित्रांनो, राईट. किंवा आपले जुने व्हिडिओज बघा, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय, भूषण स्टॉकवाला, एवढे 550-600 व्हिडिओज मी अपलोड केले, जुने व्हिडिओज बघा मित्रांनो, राईट. ओके, तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल मी काय म्हणत ते. ओके, तर हे सिंपल प्लॅन आहे मित्रांनो. मार्केट काय केल्यावर काय करणार आपण, ओके, तो प्लॅन तुम्हाला मी सांगतो. निफ्टी बघूया पटापट आपण. आणि 15 मिनिटच टाइम फ्रेम लावायचा इंट्राडेमध्ये, 15 मिनिट टाइम फ्रेमच लावायचा मित्रांनो. कळलं सर्वांना, खूप आनंदाची गोष्ट आहे. इथे बघा, सॉलिड सपोर्ट रेजिस्टन्स घेतले मार्केटने. इथे जर पाहिलं आपण तर इथे बघा, सॉलिड रेजिस्टन्स घेतले मित्रांनो मार्केटने. ओके, इथे जर पाहिलं तर बघा, इथून इथे सेलर येतं, इथूनच मार्केट जे आहे काइंड ऑफ इथे एम बनून इथे खाली आले. तर आता काय करायचं राव, इथे जर पाहिलं आपण, हे बघा, राईट, इथे ही लेवल झाली आहे. ओके, मी ना अशा लेवल्स बनवतो, म्हणजे त्या लेवल्सनुसार जर मार्केटमध्ये झालं तर मी ट्रेड करणार, नाही तर ट्रेड नाही करणार मी. ओके, लेवल्स क्रिएट करतो मित्रांनो मार्केटवर. तुम्हाला पण तसंच करायचं का, झोपेतून उठले 9:15ला मारले कॉल पुट दनादन दनादन, मनात येईल ते करत आहे. ओके, मजा येते सर, मजा येते. प्रॉफिट लॉस जेव्हा दिसतो ना कमी जास्त कमी, मनामध्ये मस्त मजा येते. ओके, तशाने ट्रेड नाही करायचं. प्रॉपर सर्व कळलं पाहिजे, का ट्रेड करतोय, कसं ट्रेड करतोय. ट्रेड जर अगेन्स्टमध्ये गेला तर किती रुपये मी याच्यात लॉस करेल, किती रुपये प्रॉफिट करेल. रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, इमोशन कंट्रोल, ह्या सर्व गोष्टी शिकायच्या असतात मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची. 21,800च्या वर जर मार्केट गेलं मित्रांनो, 21,900 आणि 22,000चा टार्गेट जो आहे आपल्याला इझिली मित्रांनो निफ्टीमध्ये भेटू शकतो. प्लस 22ला जर तोडलं तर 22,100चा सुद्धा. सेलिंगसाठी काही विषय नाही मित्रांनो, सेलिंगचं तर मी या लेवलच्या खालीच प्लॅन करेल. ओके, म्हणजे मार्केट जर 21,200च्या खाली जेव्हा जाईल ना, तेव्हा शार्प सेलिंग येईल मित्रांनो. ओके, इथून जर इथे ब्रेक केलं तर मी सेलिंगसाठी इंटरेस्टेड नाही आहे, कारण की इथे ऑलरेडी एक झोन आहे आणि या झोनला मग मार्केट व्हॉलेटिलिटी क्रिएट करेल. ओके, तर सिंपल लेवल सांगितले, अशाच लेवल्स तुमच्या चार्टवर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत मित्रांनो. आता मी इथे निफ्टी फायनान्स लावतो आणि निफ्टी फायनान्समध्ये काय करायचं थोडक्यात इथे सांगतो. निफ्टी फायनान्स पण शांत शांत आहे. पूर्ण मार्केटचं वातावरण, मार्केटचा माहोल जे मित्रांनो ते शांत शांत आहे. आता ते हळूहळू मोमेंटम करेल. ओके, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ते मार्केट साईडवाईज आता मोमेंटम करणार आहे. ओके, इथे बघा, इथं पाहिला हा इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो मार्केटसाठी, दुसरा आणि तिसरा, राईट. बघा, मार्केटला जर वर जायचं, इथे काइंड ऑफ बघा, इथे जर पाहिलं, इथे काइंड ऑफ एक चॅनल पॅटर्न सुद्धा बनलाय, फ्लॅग अँड पुल सुद्धा बनलाय. याला असं ब्रेक करून जेवढा खालच्या साईडला फ्लॅग आहे ना, तेवढाच हा वरच्या साईडला बनतो मित्रांनो. इथून जर ब्रेक मारलं ना, तर 20,500च्या वरती जर गेलं निफ्टी फायनान्स, तर 20,600,
ओके 20,600च्या खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स, थोडं टाइमपास करेल 20,700 आणि 20,800 पर्यंत इझिली याच्यावर मार्केट निघायला पाहिजे मित्रांनो, राईट. ओके सर इथून, कारण की इथे फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनलाय मित्रांनो, झेंडा पॅटर्न बनलाय, प्लस इथे काइंड ऑफ चॅनल पण बनलंय. मार्केट वर गेलं, खाली आलं, खालून असं वर जाण्याचा अंदाज असतो मित्रांनो प्राइस ऍक्शनच्या नियमानुसार. ओके आता इथे जर पाहिलं दादा, इथे बघा मार्केट आता खूप बारक्या बारक्या कॅन्डल बनवत आहे ना, म्हणजे मार्केट आता मोमेंटमसाठी रेडी होते मित्रांनो. रॉकेट जेव्हा वर उडतं ना दादा, तर तेव्हा ते खूप वेळ चालतं चालतं चालतं, नंतर मग वर जातं. विमान जेव्हा वर होतं तेव्हा खूप पळतं पळतं पळतं, नंतर वर जातं. तसंच मार्केट पण वर जातं, थोडं थांबतं थांबतं थांबतं, मग वर जातं किंवा खाली पडतं. ओके सिम्पल सेलिंग 20,200च्या खाली मी सेल करणार, ते 20,000 टार्गेट, 20,000ला तोडलं तर 19,900, 19,800, 19,700 पर्यंत मी टार्गेटला ओढणार मित्रांनो. निफ्टी फायनान्समध्ये, जसं निफ्टी फायनान्समध्ये जास्त इंटरेस्टेड नाही आहे मी. ओके मी बँक निफ्टीमध्ये जास्त करणार, कारण याची एक्सपायरी संपलेली आहे. ओके तर तुमची मर्जी कशात करायचं, तुम्हाला कशा आला, तुमच्या कशामध्ये हात बसलेला आहे त्याच्यामध्ये आपण करू शकतो मित्रांनो. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमचं अकाउंट तुम्ही फायर्समध्ये ओपन करा. अकाउंट ओपनिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही, आणि ट्रेडिंग व्ह्यूला आयुष्यभर फ्रीमध्ये वापरू शकता. पाहिजे तेवढे इंडिकेटर चार्टला डिवाइड करा, किती भागामध्ये. आणि आमच्या लिंकनी जर तुम्ही फायर्समध्ये अकाउंट ओपन केलं मित्रांनो, ओके 2034 पर्यंत मित्रांनो तुम्ही एका ग्रुपमध्ये असणार आहे. आणि तुमचे जे फ्री क्लासेस जे मित्रांनो, ते फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे मित्रांनो, एंड ऑफ फेब्रुवारीच्या दरम्यान. मी सांगेल तुम्हाला, त्या ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन टाकेल. फ्री क्लासेस तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. या सर्व गोष्टी, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय, मार्केटमध्ये ट्रॅप काय असते, सर्व फ्री क्लासेस, 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही, तुम्ही करू शकता. आमच्या लिंकनी पटापट फायर्समध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा. अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन होईल, त्यामुळे तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही. प्लस तुम्ही अकाउंट ओपन जर दुसरीकडे केले, तुम्हाला 500, 300, 400, 500, 1000 रुपये वर्षाचे चार्ज लागतात. ओके तुम्ही ट्रेड करा की नका करू, ते ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज तुमच्याकडून घेत आहेत मित्रांनो. पण फायर्समध्ये 1 रुपया तुम्हाला ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज द्यायची गरज. ट्रेडिंग व्ह्यू भेटत आहे. ऑप्शन चेनसाठी ऑप्शन अनालिटिक्सचं नवीन एक फीचर आणलेलं आहे. ट्रेडिंग व्ह्यूला लिंक करून डायरेक्ट ट्रेडिंग व्ह्यूवर इथून तुम्ही बाय सेल करू शकता मित्रांनो. ओके ट्रेडिंग व्ह्यूला कनेक्ट करू शकता, ट्रेडिंग व्ह्यूवर बाय सेल करू शकता. तुमच्याकडे जर अँड्रॉइड टीव्ही आहे, तर तुम्ही अँड्रॉइड टीव्हीवर फायर्स ॲप मित्रांनो, एकमेव ॲप आहे की फायर्स तुम्ही टीव्हीवर डाउनलोड करू शकता मित्रांनो, डायरेक्ट प्ले स्टोरवरून. ओके तुमच्याकडे जर अँड्रॉइड टीव्ही असेल तर अकाउंट फ्रीमध्ये ओपन करा आणि फ्री क्लासेसचा आनंद घ्या मित्रांनो. ओके आजच्या क्लासमध्ये बस एवढंच. खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, अकाउंट ओपन करा 10 मिनिटामध्ये. आणि तुमचं ऑलरेडी अकाउंट ओपन असेल तर खालच्या नंबरला व्हॉट्सअप करा, आम्हाला ॲड करा, आम्ही डायरेक्ट तुम्हाला ॲड करून टाकू, आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फ्री क्लासेसला जॉईन करा मित्रांनो. ओके थँक्यू सो मच आजचा क्लास अटेंड केल्याबद्दल. सर्वांना साईराम, सौम्य ओम, जय श्री कृष्ण एव्हरीवन, जय श्रीराम एव्हरीवन, बाय बाय.